राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज कुणी केलं असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय आणि कोणत्या योजनांमुळे राज्यावर कर्ज झालं असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर भाष्य करणार का असाही सवाल राऊतांनी अजित पवारांना केलाय। तर 2 ते 3 वर्षांनंतर राज्याला कर्जातून बाहेर काढणं कठीण असतं असं वडेट्टीवार म्हणाले। या महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचा वर कर्जाचा डोंगर पुण्यामध्ये झाला। राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधी झाली नव्हती। आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का? दुसरे ते एक डाकू मानसिंग बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने। ती तर डाकू मानसिंगचीच टोळी आहे। चंबळ खोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला। काय होणार या महाराष्ट्राचं? या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं 9 लाख कोटीचं कर्ज कोणी केलं, का झालं, कोणत्या योजनांमुळे झालं? आपल्या राज्याचा जो जीडीपी असतो त्याच्या 25% कर्ज घेणं हे सेफ आहे। आज आपला जीडीपी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 500 ट्रिलियनच्या वर म्हणजे 50 लाख कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्या 50 लाख कोटीपैकी 9 लाख कोटी जर कर्ज असेल तर ते 20% कमी आहे। त्यामुळे आपण सेफ झोनमध्ये आहे। हो, आम्ही कर्ज काढणार कारण आम्हाला कोस्टल रोड सारखे अजून प्रकल्प करायचे आहेत, अटल सेतू सारखे प्रकल्प करायचे आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन अशा प्रकारचे आम्हाला नवीन प्रकल्प करायचे आहेत। आज जे कर्ज दिसत आहे ते 9 लाख कोटीच्या घरात आहे आणि या पलीकडे जाऊन लोकांची देणे आहेत ते जर पाहिलं तर 10 लाख कोटीच्या वरचं कर्ज आहे आणि मला वाटतं की पुन्हा 2-3 वर्ष या कर्जातून राज्य बाहेर काढणं कठीण आहे। केंद्र सरकार दर वर्षाला कर्ज वाढवून परवानगी देत असतं। एकीकडे सांगतात 25% कर्ज काढू शकतो स्थूल उत्पन्नाच्या आणि आता 20%च्या जवळपास गेलेला आहे। ते सांगतील अरे कर्ज तर 25% नाही 50% काढाल, पण आपली कुवत आहे का, आपल्याकडचे रिसोर्सेस आहेत का आणि आपल्याकडचं सामान्य महाराष्ट्राची एकूण जी या सगळ्या परिस्थितीमध्ये उभं करायसाठी पुन्हा आर्थिकरित्या तर तुमची क्षमता नाही। केंद्र सरकारने 25-26 ला या आर्थिक वर्षात राज्य सरकारला 1,46,000 कोटी 687 कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आणि यापैकी पहिल्या 9 महिन्यासाठी 99,000 कोटी रुपयाचे कर्ज उभारले कर्जापैकी 10,000 कोटी रुपये चे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचं सरकार सांगते आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला